Good morning, all of you. Today we are going to learn a new chapter number 6, active and passive voice. Okay. तर बघा, आता 10वीपर्यंत तुम्ही शिकलेच आहात की ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. तर जे वाक्य क्रियाशील असतं त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, आणि जे वाक्य पॅसिव्ह असतं किंवा अक्रियाशील असतं त्या वाक्याला आपण काय म्हणतो तर पॅसिव्ह व्हॉइस. ओके. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्ता हा क्रिया स्वतः करत असतो त्या वाक्याला आपण काय म्हणतो तर ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते अशा वाक्याला आपण काय म्हणतो तर पॅसिव्ह व्हॉइस. ओके. नाउ लेट्स सी सिलेबस टॉपिक ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. (6.1) Active and passive voice. There are two special forms for verbs called voice. तर बघा, व्हर्बसाठी असणारे दोन फॉर्म आहेत किंवा क्रियापदासाठी असणारे दोन प्रकार आहेत, आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर व्हॉइस. आणि तेच कुठले तर बघा, फर्स्ट वन इज ॲक्टिव्ह व्हॉइस अँड सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस. Verbs are also said to be either active, the executive committee approved the new policy, or passive, the new policy was approved by the executive committee in voice. ओके. म्हणजेच काय तर वाक्यामध्ये बघा, म्हणजेच क्रियापद हे क्रियाशील असतं किंवा अक्रियाशील असतं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं तुम्ही इंटू ब्रॅकेट एक सेंटेन्स बघू शकता की द एक्झिक्युटिव्ह कमिटी अप्रूव्ड द न्यू पॉलिसी. म्हणजेच काय तर एक्झिक्युटिव्ह कमिटीनं एक नवीन पॉलिसी निर्माण केली किंवा तयार केली. ऑर पॅसिव्ह आणि अक्रियाशील वाक्य जर बघायचं झालं तर बघा, द न्यू पॉलिसी वॉज अप्रूव्ड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी. म्हणजेच काय तर एक्झिक्युटिव्ह कमिटीकडून नवीन पॉलिसी तयार केली गेली. आलं लक्षात. म्हणजेच काय तर पहिल्या वाक्यामध्ये बघा, द एक्झिक्युटिव्ह कमिटी इट इज अ सब्जेक्ट. ओके. हू डज द ॲक्शन. ओके. म्हणजेच काय तर बघा, एक्झिक्युटिव्ह कमिटी काय आहे तर या वाक्यामध्ये स्वतः करताय, जो काय करतो तर एखादी क्रिया करतो. आलं लक्षात. म्हणजे तो सब्जेक्ट आहे. पण इन पॅसिव्ह सेंटेन्स द न्यू पॉलिसी वॉज अप्रूव्ड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी. म्हणजेच काय तर वाक्यामध्ये बघा, करता हा शेवटी गेलेला आहे, आणि त्यामुळं काय झालं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की त्या कमिटीकडून ते काम करून घेतलेलं आहे. ॲक्टिव्हमध्ये काय तर त्या कमिटीने स्वतः केलं आहे, पण पॅसिव्ह सेंटेन्समध्ये बघा, कमिटीकडून ते काम करून घेतलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे हा फरक आहे ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. ज्यावेळी कर्ता हा क्रिया स्वतः करत असतो त्यावेळी तो कुठला व्हॉइस असतो तर ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि ज्यावेळी कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते त्यावेळी तो कुठला व्हॉइस असतो तर पॅसिव्ह व्हॉइस. इन द ॲक्टिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट अँड व्हर्ब रिलेशनशिप इज स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजेच बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं तर सब्जेक्ट आणि व्हर्बचं जे रिलेशनशिप असतं किंवा जो संबंध असतो तो काय असतो तर डायरेक्ट असतो. आलं लक्षात. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ, एका रेषेत. आलं लक्षात. द सब्जेक्ट इज अ बियर ऑर अ डोअर अँड द व्हर्ब मूव्स द सेंटेन्स अलॉंग. म्हणजेच काय तर बघा, सब्जेक्ट जो असतो वाक्याच्या सुरुवातीला असतो, आणि व्हर्ब हे वाक्याच्या कर्त्यानंतर हे बऱ्याचदा काय होतं तर इथं आलेलं आपल्याला दिसून येतं. इन पॅसिव्ह व्हॉइस, आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा, द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नायदर अ डोअर ऑर अ बियर बट इज ॲक्टेड अपॉन बाय सम अदर एजंट ऑर बाय समथिंग अननेम्ड. म्हणजेच बघा, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता हा बऱ्याचदा सुरुवातीला पण नसतो आणि शेवटी पण नसतो, तर अननेम म्हणजे अनामिक व्यक्तीकडून, अनामिक वस्तूकडून ती क्रिया करून घेतली जाते. ओके, बरोबर. ॲक्टेड अपॉन बाय सम अदर एजंट. म्हणजेच काय तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या वस्तूकडून काय केले जाते तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रिया करून घेतली जाते. म्हणजेच बघा, द न्यू पॉलिसी वॉज अप्रूव्ड. म्हणजेच काय तर नवीन पॉलिसी अप्रूव्ह केली गेली किंवा नवीन पॉलिसीला मान्यता दिली गेली. दिस इज द व्हॉइस दॅट वी यूज मोस्ट ऑफ द टाईम. यू आर प्रोबेबली ऑलरेडी फॅमिलियर विथ द ॲक्टिव्ह व्हॉइस. इन ॲक्टिव्ह व्हॉइस द ऑब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन ऑफ द वर्ब. म्हणजेच काय तर बघा, आता तुम्ही बऱ्यापैकी फॅमिलियर आहात किंवा तुम्हाला माहितीच आहे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस हे तुमच्या माहितीतले प्रकार आहेत, हे तुमच्या माहितीतलं व्याकरण आहे. आलं लक्षात. तर बघा, मग ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय केलं जातं, द ऑब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन ऑफ द वर्ब. म्हणजेच काय तर
कर्माकडून क्रियापदाची काय केली जाते, क्रिया समजून घेतली जाते किंवा ॲक्सेप्ट केली जाते, रिसीव केली जाते. आलं लक्षात. पुढं बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस, वी से थिंग्स. मग आता बघा, सुरुवातीला आपण सगळ्यात आधी डीपमध्ये बघूयात. 6.1.1 ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय हे आपण काय करूया तर आता डीपमध्ये जाणून घेऊया. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस, वी से थिंग्स इन द ॲक्टिव्ह व्हॉइस व्हेन वी वॉन्ट टू शो हू ऑर व्हॉट हॅज डन समथिंग. म्हणजेच बघा, तर ॲक्टिव्ह व्हॉइस हे असं वाक्य आहे किंवा असं सेंटेन्स आहे ज्यामध्ये काय केलं जातं तर आपल्याला क्लिअरली दाखवलं जातं किंवा अगदी तिथं कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता आपल्याला दाखवलं जातं की क्रिया कोण करतं आहे आणि कशासाठी करतं आहे किंवा त्याचा नेमका हेतू काय आहे. आलं लक्षात. पुढं बघा, इन द ॲक्टिव्ह व्हॉइस द एजंट, द पर्सन ऑर थिंग दॅट डज समथिंग. म्हणजेच एजंट म्हणजेच कोण इथं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तर करता, जो काय करतो तर एखादी क्रिया करतो. मग ती व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल. आलं लक्षात. बिकम्स द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आणि मग तोच काय होतो तर त्या वाक्याचा कर्ता होतो. जो क्रिया करतो तो काय असतो तर त्या वाक्याचा कर्ता असतो. In an active sentence, the subject is doing the action. म्हणजेच काय तर ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये मगाशी आता 2-3 वेळा तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये काय होतं तर कर्ता क्रिया करतो. आलं लक्षात. अ स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल इज द सेंटेन्स रोहित लव्ज रीमा. मग आता यातलं एक सरळ सरळ जर उदाहरण घ्यायचं झालं तुम्हाला जर लक्षात येण्यासाठी डीपमध्ये तर बघा, रोहित लव्ज रीमा. ओके, रोहित इज द सब्जेक्ट अँड ही इज डुईंग द ॲक्शन. म्हणजेच काय तर आता या वाक्यामध्ये काय तर बघा, रोहित काय आहे सब्जेक्ट आहे म्हणजेच करता आहे आणि तो काय करतोय तर क्रिया करतोय. तर कुठली मग ॲक्शन काय असणार आहे, ही लव्ज रीमा द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आलं लक्षात. म्हणजेच तो रीमावरती प्रेम करतो. मग रीमावरती प्रेम करतो ही काय आहे तर क्रिया आहे आणि तोच काय तर वाक्याचा ऑब्जेक्ट किंवा कर्म. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल बघा, शी क्लीन द ऑफिस. हू क्लीन द ऑफिस. मग आता समजा शी क्लीन द ऑफिस, तिने ऑफिस स्वच्छ केले. मग आता याच्यातून काय होतं आहे तर आपल्याला प्रश्न पडतो आहे की कोणी ऑफिस स्वच्छ केले. हू क्लीन द ऑफिस, शी डीड द सब्जेक्ट. म्हणजे जिनं किंवा ज्यानं ऑफिस स्वच्छ केलेलं असणार आहे तो काय असणार आहे म्हणजे ज्यानं ही क्रिया केली. स्वच्छ करणे ही काय आहे तर क्रिया आहे. ओके, मग ही स्वच्छ करण्याची क्रिया ज्या व्यक्तीने किंवा ज्या वस्तूने केली त्याला आपण काय म्हणतो तर त्या वाक्याचा कर्ता. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये क्रिया ही म्हणजे नेहमीच क्रिया ही कर्त्याकडूनच केली जाते. आलं लक्षात. म्हणजे ज्यावेळी क्रिया कर्ता स्वतः क्रिया करत असतो त्या वाक्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. म्हणजे या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कर्ता हा काय असतो तर क्रियाशील असतो. म्हणजेच काय असतो तर ॲक्टिव्ह असतो. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो तर ॲक्टिव्ह व्हॉइस. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ही स्टोल माय कार. त्याने माझी कार चोरली. मग आता हू स्टोल माय कार, कुणी माझी कार चोरली तर ही डीड म्हणजेच त्याने. आलं लक्षात. म्हणजे यामध्ये डायरेक्ट काय होतं तर डिरेक्टली काय होतं स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्स तुमच्यासमोर आहे की क्रिया कुणाकडून केली जाते. आलं लक्षात. मग ज्या व्यक्तीकडून ज्या वस्तूकडून क्रिया केली जाते त्याला आपण काय म्हणतो तर वाक्याचा कर्ता. ओके, आता बघा याच्यामध्ये एक फॉर्म्युला बघा, ॲक्टिव्ह व्हॉइससाठी असणारा फॉर्म्युला बघा. ॲक्टिव्ह व्हॉइस मग त्याच्यामध्ये सुरुवातीला काय येतं तर कर्ता. सगळ्यात आधी लक्षात महत्त्वाची गोष्ट ठेवायची, ज्यावेळी आपल्याला पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स तयार करायचं असतं त्यावेळी सगळ्यात आधी त्या वाक्यातला कर्ता शोधायचा आणि तो ॲक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये अगदी सुरुवातीला लिहायचा. आले लक्षात. म्हणजेच बघा, सब्जेक्ट कॅट्स, व्हर्ब ईट अँड ऑब्जेक्ट फिश. म्हणजेच कॅट्स ईट फिश, मांजरे मासे खातात. आलं लक्षात. म्हणजेच काहीतरी इथं तुमच्या लक्षात आलं असेल की क्रिया ही डायरेक्ट मांजरांकडून केली जाते. पुढं बघा, पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर पॅसिव्ह व्हॉइसकडं वळण्यापूर्वी आपण थोडं रिव्ह्यू घेऊया आपल्या ॲक्टिव्ह व्हॉइसचा. ज्या वाक्यामध्ये कर्ता हा क्रियाशील असतो किंवा कर्त्याकडून क्रिया केली जाते त्या वाक्याला आपण काय म्हणतो तर ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके,
आणि आता पॅसिव्ह वॉइस बघूयात. मग ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय बघितलात आपण, सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा 6.1.2 पॅसिव्ह व्हॉइस. आता याच्यामध्ये बघा, द पॅसिव्ह व्हॉइस इज लेस युज्युअल. इन द पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन ऑफ द व्हर्ब. मग आता बऱ्याचदा काय होतं तर पॅसिव्ह व्हॉइस हा जो फॉर्म आहे किंवा हा जो प्रकार आहे तो काय होतो तर कमी वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर बघा, इन द पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट रिसिव्ज द ॲक्शन ऑफ द व्हर्ब. म्हणजेच करता काय करतो तर क्रियापदाकडून ॲक्शन किंवा क्रिया रिसीव्ह करतो किंवा मिळवतो. पुढं बघा, द पॅसिव्ह व्हॉइस is used when the subject of a sentence is the person or thing affected by the action of the sentence. ओके. मग पॅसिव्ह व्हॉइस कधी वापरला जातो किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणतं असतं हे कसं ओळखावं तर ज्यावेळी क्रिया ही कर्त्याकडून करून घेतली जाते त्यावेळी ते वाक्य काय असतं तर पॅसिव्ह व्हॉइस असतं. आलं लक्षात. म्हणजे इथं करता तुम्हाला अक्रियाशील किंवा निष्क्रिय दिसेल. म्हणजे ज्यावेळी कर्त्याला ऑर्डर्स दिल्या जातात किंवा कमांड्स दिल्या जातात की ही क्रिया करायची आहे त्यावेळी करता काय असतो तर निष्क्रिय असतो. म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी क्रिया करून घेतलेली जात असते. आलं लक्षात. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो तर पॅसिव्ह व्हॉइस. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण काय पाहिलं तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता हा क्रियाशील असतो म्हणजे तो स्वतःच ती क्रिया करत असतो. बट इन पॅसिव्ह व्हॉइस वी सी दॅट सब्जेक्ट इज पॅसिव्ह किंवा निष्क्रिय. ओके. पुढं बघा, इन पॅसिव्ह व्हॉइस द टार्गेट ऑफ द ॲक्शन गेट्स प्रमोटेड टू द सब्जेक्ट पोझिशन. इन्स्टेड ऑफ सेईंग रोहित लव्ज रीमा आय वुड से रीमा इज लव्ड बाय रोहित. म्हणजेच बघा, टार्गेट ऑफ द ॲक्शन गेट्स प्रमोटेड टू द सब्जेक्ट पोझिशन. म्हणजेच काय तर याच्यामध्ये टार्गेट केलं जातं सब्जेक्टच्या पोझिशनला. ओके. म्हणजे सब्जेक्टची जागा बदलली जाते. म्हणजेच बघा, आणि जो ऑब्जेक्ट असतो तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. तर बघा, फॉर एक्झाम्पल रोहित, आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हेच एक्झाम्पल काय बघितलं होतं तर रोहित लव्ज रीमा. ओके. म्हणजे रोहित रीमावर प्रेम करतो. आणि पण याच्याऐवजी जर पॅसिव्ह व्हॉइस फॉर्ममध्ये जर हे सेंटेन्स बघायचं झालं तर कसं असेल, आय वुड से रीमा इज लव्ड बाय रोहित. म्हणजेच रीमावर रोहितकडून प्रेम केलं जातं. आलं लक्षात. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स बिकम्स रीमा बट शी इजंट डुईंग एनिथिंग. म्हणजेच काय आता यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला कुठलाही शब्द असेल तर तो काय असतो तर बऱ्याचदा सब्जेक्ट असतो म्हणजेच कर्ता असतो. मग आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो कर्म होतं किंवा जो शेवटचा भाग होता तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं तर कर्ता होतो. म्हणजे इथं तुम्ही बघू शकताय की ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य इथं आहे आपल्यासमोरच, रोहित लव्ज रीमा. म्हणजे रीमा हा शेवटचा शब्द आहे किंवा ऑब्जेक्ट आहे किंवा वाक्याचा शिल्लक भाग आहे. तो काय होतं तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा, रीमा इज लव्ड बाय रोहित. आलं लक्षात. म्हणजेच काय तर रीमा किंवा वाक्याचा शेवटचा भाग किंवा ऑब्जेक्ट जे आहे वाक्याचं ते वाक्याच्या सुरुवातीला आले आणि ते सब्जेक्ट झाले. पण तो जो सब्जेक्ट आहे तो काहीच करत नाही आहे. आलं लक्षात. रीमा इज लव्ड बाय रोहित म्हणजे रीमावरती रोहितकडून प्रेम केलं जाते. रीमा काहीच करत नाही. आलं लक्षात. म्हणजे इथं काय दिसतो आपल्याला तर कर्ता हा निष्क्रिय दिसतो. दुसऱ्या कोणाकडून तरी ॲक्शन केली जाते. अशावेळी आपण या वाक्याला काय म्हणतो तर पॅसिव्ह व्हॉइस. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स बिकम्स रीमा बट शी इजंट डुईंग एनिथिंग रॅदर शी इज जस्ट द रिसिपियंट. म्हणजेच काय तर ती फक्त काय तर ऐकणारी किंवा शांत बसणारी व्यक्ती आहे त्या वाक्यामध्ये. पुढं बघा, रोहित's love, the focus of the sentence had changed from रोहित टू रीमा. आलं लक्षात. म्हणजेच बघा या वाक्यामध्ये काय होतं तर फोकस हा काय केला जातो तर चेंज केला जातो. म्हणजे रोहितवरती जो फोकस होता तो आता काय झाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रीमाकडे गेलेला आहे. वी पर्टिक्युलरली यूज द पॅसिव्ह व्हॉइस व्हेन वी डोंट नो or aren't bothered exactly who has done something. This is called passive without agent where the recipient of the action becomes the subject. म्हणजे बघा आपण याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला लक्षातच येत नाही की कर्ता कोण आहे किंवा क्रिया कोणाकडून करून घेतली जाते. ओके.
म्हणजेच काय, ज्यावेळी कर्ता हा निष्क्रिय असतो किंवा कर्ता हा कर्त्याची जी क्रिया आहे ती दुसऱ्या कोणाकडून तरी चालवली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर पॅसिव्ह व्हॉइस. मग आता पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघा. फॉर एक्झाम्पल पॅसिव्ह व्हॉइस मगाचं सेंटेन्स आहे बघा, फिश आर इटन बाय कॅट्स, म्हणजेच मासे मांजरांकडून खाल्ले जातात. आणि आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय बघितलं सेंटेन्स तर कॅट्स ईट फिश, म्हणजे मांजरे मासे खातात. आणि याच्यामध्ये काय आहे तर बघा, फिश आर इटन बाय कॅट्स, म्हणजे मासे मांजरांकडून खाल्ले जातात. आलं लक्षात. द ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्टिव्ह वर्ब बिकम्स द सब्जेक्ट ऑफ द पॅसिव्ह वर्ब. म्हणजेच काय तर ॲक्टिव्ह वर्बमध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो काय होतं तर पॅसिव्ह वर्बमध्ये त्या वाक्याचा सब्जेक्ट बनतो. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असलेला सब्जेक्ट किंवा वाक्याचा शिल्लक भाग हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्या वाक्याचा सब्जेक्ट होतो किंवा कर्ता होतो. आता बघा इथं आपल्याला त्यांनी सेंटेन्सेस दिलेले आहेत ॲक्टिव्ह व्हॉइसचे आणि पॅसिव्ह व्हॉइसचे. त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करून बघू शकतो. ॲक्टिव्हमध्ये बघा सब्जेक्ट आहे एव्हरीबडी, व्हर्ब ड्रिंक्स आणि ऑब्जेक्ट वॉटर. म्हणजेच बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय होणार तर एव्हरीबडी ड्रिंक्स वॉटर, म्हणजे सर्वजण पाणी पितात. आलं लक्षात. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा वॉटर इज ड्रंक बाय एव्हरीबडी. समजलं. म्हणजेच काय तर पाणी हे सगळ्यांकडून पिलं जातं. म्हणजेच काय तर क्रिया ही कोणाकडून तरी करून घेतली जाते, पण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट इज फर्म. आलं लक्षात. ऑर ॲक्टिव्ह, म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं तर कर्ता हा स्वतः क्रिया करत असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रिया करून घेतली जाते. ज्या वाक्यामध्ये बाय लागतं, बायचा अर्थ काय तर च्याकडून, म्हणजे सर्व लोकांकडून पाणी पिलं जातं अशा अर्थाने. तर बघा द पॅसिव्ह व्हॉइस डज एक्झिस्ट फॉर अ रिझन हावेवर अँड इट्स प्रेझन्स इज नॉट ऑलवेज टू बी डिस्पाइज्ड. द पॅसिव्ह इज पर्टिक्युलरली यूजफुल इन टू सिच्युएशन्स. मग आता पॅसिव्ह व्हॉइस जो आहे तो बऱ्याचदा बघा एखादं कारण असतं म्हणून तो अस्तित्वात असतो. त्याचबरोबर मग ते आता कुठल्या मग तो बऱ्याचदा काय होतं तर 2 सिच्युएशन्समध्ये आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर त्या कुठल्या सिच्युएशन्स बघा, व्हेन इट इज मोर इम्पॉर्टंट टू ड्रॉ अवर अटेन्शन टू द पर्सन ऑर थिंग ॲक्टेड अपॉन, म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीवरून, ज्या व्यक्तीनं क्रिया केलेली त्या व्यक्तीवरून जर आपल्याला दुर्लक्षित करायचं असेल त्यावेळी. आणि सेकंड वन बघा, व्हेन द ॲक्टर इन द सिच्युएशन इज नॉट इम्पॉर्टंट, आणि अशा वेळी ज्यावेळी त्या वाक्यातील जो क्रिया करणारा व्यक्ती आहे तो जास्तीत जास्त महत्त्वाचा नसतो, अशावेळी काय केलं तर पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार केलं जातं किंवा पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सचा वापर केला जातो. आता बघा पॅसिव्ह व्हर्ब फॉर्मेशन. मग आता पॅसिव्ह व्हर्ब फॉर्मेशन कसं होतं बघा, नेक्स्ट पॉईंट. The passive forms of a verb are created by combining a form of the to be verb with the past participles of the main verb. म्हणजेच काय तर बघा कशा पद्धतीनं पॅसिव्हचं व्हर्ब फॉर्मेशन केलं जातं. म्हणजे तुम्हाला हे कधी उपयोग येणार तर ज्यावेळी तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये सेंटेन्स तयार करायला लागेल एक्झाममध्ये, त्यावेळी तुम्हाला काय करायला लागणार आहे तर हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच बघा द पॅसिव्ह फॉर्म्स of a verb are created by combining a form of the to be verb with the past participle of the main verb. म्हणजेच काय तर to beचं म्हणजे to beचं verb म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि त्याचबरोबर मेन वर्ब म्हणजेच मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजेच मूळ क्रियापदाचे तिसरे रूप हे घेऊन तुम्हाला काय करायला लागतं तर सेंटेन्स तयार करायला लागतं. अदर हेल्पिंग वर्ब्स आर ऑल्सो समटाईम्स प्रेझेंट. द मेजर कुड हॅव बीन किल्ड इन कमिटी. त्याच पद्धतीनं तुम्हाला जे बाकीचे व्हर्ब्स आहेत हेल्पिंग व्हर्ब्स सहाय्यकारी क्रियापद आहेत जी बाकीची तीसुद्धा तुम्हाला काय होतात तर यामध्ये महत्त्वाची ठरतात. द पॅसिव्ह कॅन बी यूज ऑल्सो इन व्हेरियस टेन्सेस. लेट्स टेक अ लुक ॲट द पॅसिव्ह फॉर्म्स ऑफ डिझाईन. म्हणजेच बघा तर बऱ्याच काळामध्ये सुद्धा काय केलं जातं म्हणजे काळाचे जे प्रकार आपण बघितले आत्तापर्यंत त्यामध्ये सुद्धा पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केला जातो. मग आता डिझाईन हा वर्ड घेऊन म्हणजे डिझाईन या व्हर्बचं आपण कोणत्या प्रकारे कोणत्या काळामध्ये कसं फॉर्मेशन करतोय बघूया.
बघा, मग टेन्समध्ये बघा, टेन्स सब्जेक्ट ऑक्झिलरी सिंग्युलर ऑर प्लुरल अँड पास्ट पार्टिसिपल. मग याच्यामध्ये बघा, फर्स्ट वन इज प्रेझेंट टेन्स, द कार और कार्स. ओके, इज और आर. मग आता जर कार्स असेल तर आर, कारण की कार्स काय आहे तर अनेक वचन आहे, आणि कार असेल तर इज, कार हे एक वचन आहे. ओके, मग सिंग्युलर म्हणजे काय तर एक वचन, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. म्हणजे जर बघा सेंटेन्स बघा, मी दोन्ही प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला वाचून दाखवते. द कार इज डिझाईन आणि द कार्स आर डिझाईन. ओके, म्हणजे डिझाईन हे काय आहे तर मेन व्हर्ब आहे, आणि त्याचा आपण इथं पास्ट पार्टिसिपल काय वापरले तर डिझाईन्ड. आलं लक्षात. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बघा, द कार हॅज बीन डिझाईन आणि द कार्स, म्हणजे आता ज्यावेळी एक वचन असेल, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हे टेन्स शिकवताना की एक वचन असेल त्यावेळी हॅज वापरायचं, आणि अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं. मग आता बघा, द कार हॅज बीन डिझाईन आणि द कार्स हॅव बीन डिझाईन. ओके, नेक्स्ट बघा, पास्ट टेन्स, द कार वॉज डिझाईन आणि द कार्स वेअर डिझाईन. म्हणजेच ज्यावेळी एक वचन असेल त्यावेळी आपण वॉज वापरतो भूतकाळामध्ये, आणि अनेक वचन असेल तर वेअर वापरतो. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट चार्ट. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बघा, द कार हॅड बीन डिझाईन आणि द कार्स हॅड बीन डिझाईन. ओके, सॉरी, इथं हॅड बीन ती स्पेलिंग मिस्टेक आहे बघा ऑक्झिलरीमध्ये. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लक्षात घ्या, द कार हॅज बीन पाहिजे तिथं, म्हणजे हॅड बीन दोन्ही वेळेला आले, पण नाही जर सिंग्युलर असेल तर हॅज वापरतो आपण. ओके, नाही सॉरी, इट इज माय मिस्टेक ॲक्च्युली. भूतकाळामध्ये आपण हॅडबीनच वापरतो, जरी एक वचन असेल तरी हॅडबीन वापरतो, आणि अनेक वचन असेल तरीसुद्धा हॅडबीन वापरतो. मी त्याबद्दल सॉरी म्हणते की कारण इथं जरासा माझा पॉईंट चुकलेला आहे बघा. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये जर एक वचन असेल तरीसुद्धा आपण हॅडबीन वापरतो, आणि अनेक वचन असेल तरीसुद्धा आपण हॅडबीनच वापरतो, कारण की आपण जे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद बघितलं आहे टेन्समध्ये, त्याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये फक्त हॅज आणि हॅव असतं, आणि भूतकाळामध्ये फक्त हॅड असतं. ओके, मग ते एक वचन असू देत किंवा अनेक वचन असू देत. म्हणजे बघा, म्हणजे सेंटेन्स कसं असेल बघा पास्ट परफेक्ट टेन्सचं, द कार हॅड बीन डिझाईन अँड ऑल्सो द कार्स हॅड बीन डिझाईन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा, फ्युचर टेन्स बघा, द कार विल बी डिझाईन आणि द कार्स विल बी डिझाईन. ओके, फ्युचर परफेक्टमध्ये बघा, द कार विल हॅव बीन डिझाईन अँड द कार्स विल हॅव बीन डिझाईन. आलं लक्षात. प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये बघा, द कार इज बीइंग डिझाईन अँड द कार्स आर बीइंग डिझाईन. पास्ट प्रोग्रेसिव्हमध्ये बघा, द कार वॉज बीइंग डिझाईन अँड द कार्स वेअर बीइंग डिझाईन. आलं लक्षात. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट, प्रेझेंट सिम्पल टेन्स पॅसिव्ह व्हॉइस, ऑक्झिलरी वर्ब इन पॅसिव्ह व्हॉइस ॲम इज आर. ज्या पद्धतीनं आपले प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये ॲम इज आर टू बीची सहाय्यकारी क्रियापदं आपण वापरतो किंवा ऑक्झिलरी वर्ब आपण वापरतो ॲम इज आर, त्याच पद्धतीनं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आधी बघा, ही सिंग्स अ सॉन्ग. आलं लक्षात. पण त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत असताना आपण काय करतो तर सिंगचं यस प्रत्यय लागला आहे, म्हणजे क्रियापद यामध्ये आता थांबा, पहिलं सब्जेक्ट कोण आहे तर ही, क्रियापद काय आहे किंवा व्हर्ब कुठला आहे तर सिंग, अ सॉन्ग काय आहे तर इट इज अ ऑब्जेक्ट ऑर वाक्याचा शिल्लक भाग. आलं लक्षात. म्हणजे करता ज्यावेळी ही असतो, क्रियापद सिंग्स असतं, अ सॉन्ग हे काय असतं तर ऑब्जेक्ट असतं किंवा वाक्याचा शिल्लक भाग. मग आता क्रियापद कुठल्या काळात आहे हे बघायचं, आणि त्यावरून आपलं काय होणार आहे तर इकडं वाक्यबदल, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपलं वाक्यबदल होणार आहे बघा. ही सिंग्स अ सॉन्ग, यस प्रत्यय लागला, याचा अर्थ काय आहे तर हे वाक्य कशाचं आहे तर साधा वर्तमान काळ. ओके, मग आता साध्या वर्तमान काळाचं ज्यावेळी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं त्यावेळी फक्त क्रियापदाची थोडी फोड करायची, आणि क्रियापदाचं काय होतं तर
क्रियापदाचं काय होतं तर भूतकाळ होतो. आलं लक्षात. ज्यावेळी आपण पॅसिव्ह व्हॉईस करत असतो. मग आता इकडे एक्झाम्पल बघा. ॲक्टिव्ह व्हॉईस पहिलं एक्झाम्पल ही सिंग्स अ सॉन्ग आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ते काय आहे तर अ सॉन्ग इज संग बाय हिम. म्हणजेच काय तर कर्त्याची सुद्धा काय झालेली आहे तर द्वितीया दिसते. मग ही जर असेल तर त्याचं हिम होतं. शी असेल तर हर होतं. त्याचबरोबर दे असेल तर त्याचं देम होतं. पण समजा जर एखाद्या व्यक्तीचं तिथं नाव असेल, आता समजा रमेश सिंग्स अ सॉन्ग, तर त्याचं पॅसिव्ह व्हॉईस कसं होतं अ सॉन्ग इज संग बाय रमेश. म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते नाव आहे तसं राहतं. आय असेल तर वी असेल तर अस होतं. आलं लक्षात. आय असेल तर मी होतं बाय नंतर. आलं लक्षात. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी. आय सिंग अ सॉन्ग तर त्याचं पॅसिव्ह व्हॉईस काय असेल अ सॉन्ग इज संग बाय मी. आलं लक्षात. म्हणजे आपण कर्त्यांची काय घेतो इथं तर द्वितीया घेतो. म्हणजे मी तुम्हाला तो एक चार्ट पाठवीन व्हॉट्सॲपवरती की जर म्हणजे कर्त्याची प्रथमा आणि कर्त्याची द्वितीया कशी ओळखायची किंवा काय असणार आहे ते. आलं लक्षात. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ही डज नॉट सिंग अ सॉन्ग म्हणजेच अ सॉन्ग इज नॉट संग बाय हिम. म्हणजे ज्यावेळी जर तुम्हाला नकारात्मक वाक्य करायचं असेल तर ते तुम्ही कसं कराल बघा. ही डज नॉट सिंग अ सॉन्ग म्हणजे तो गाणे गात नाही. अ सॉन्ग इज नॉट संग बाय हिम. आलं लक्षात. म्हणजे आता बघा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये ही डज नॉट सिंग अ सॉन्ग ह्या वाक्यातला आपण आता शेवटून म्हणजे पहिल्या पायरीकडे जाऊयात बघा. अ सॉन्ग पॅसिव्ह व्हॉईसमध्ये घ्यायचं आपण. अ सॉन्ग इज का तर क्रियापद कुठलं आहे डज हे ॲमिजार या रूपातलं क्रियापद आहे. त्यामुळे सॉन्ग हे काय आहे तर एक वचन आहे त्यामुळे इज घेतलं आहे. त्यानंतर नॉट आहे तसं संग का तर सिंग हे काय आहे वर्तमान काळातलं क्रियापद आहे. मूळ रूपातलं क्रियापद आहे. त्याचं आपण काय करणार तर पास्ट पार्टिसिपल. आलं लक्षात. म्हणजेच क्रियापदाचं आपण काय करणार तर तिसरे रूप. त्यामुळे संग बाय म्हणजे च्याकडून. मग बाय जे आहे ते तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये प्रत्येक वेळी लावावंच लागतं. आलं लक्षात. बाय आणि नंतर मग ही काय आहे तर करताय मग त्याची द्वितीयाक असणारा हिम. म्हणूनच ही डज नॉट सिंग अ सॉन्ग अँड द ॲन्सर इज ऑर द पॅसिव्ह फॉर्म इज अ सॉन्ग इज नॉट संग बाय हिम. आलं लक्षात. त्याच पद्धतीने शेवटचं वाक्य बघा. डज ही सिंग अ सॉन्ग इज अ सॉन्ग संग बाय हिम. आलं लक्षात. त्यानंतर बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह व्हॉईस ऑक्झिलरी वर्ब इन पॅसिव्ह व्हॉईस ॲम बीइंग इज बीइंग आर बीइंग. म्हणजे आता बघा जर चालू वर्तमान काळामध्ये बघायचं असेल तर त्याच्यामध्ये बीइंग किंवा ING फॉर्म हा लावलेला असतो. तर बघा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये बघा आपण हे सगळं टेन्समध्ये शिकलेलो आहोत. आय एम रायटिंग अ लेटर तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये त्याचं काय होईल तर ING जाऊन काय म्हणजे रायटिंगचं पास्ट पार्टिसिपल होणार रिटर्न आणि INGचं काय होणार बीइंग. ओके. म्हणजे आय एम रायटिंग अ लेटर हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस करायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे. त्याचं जर पॅसिव्ह फॉर्म करायचं असेल तर अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. ओके. आणि त्याचं जर नकारात्मक करायचं असेल तर बघा आय एम नॉट रायटिंग अ लेटर इज नॉट बीइंग रिटन बाय मी. आलं लक्षात. ॲम आय रायटिंग अ लेटर म्हणजे त्याचं जर क्वेश्चन फॉर्म करायचं असेल तर बघा इज अ लेटर बीइंग रिटन बाय मी. समजलं. तर इथंपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम असेल कुणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला परत कॉन्टॅक्ट करू शकता. मी बऱ्याचदा सांगून मला कुणीही व्हॉट्सॲपला काही मेसेजेस वगैरे टाकलेले नाही आहेत. तुम्हाला जर काय समजत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्लीज तुम्हाला जर काय समजत नसेल काही लक्षात येत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा जरी समजत असेल तरीही सांगा. तुमचा कुठल्याच प्रकारचा रिप्लाय मला व्हॉट्सॲपला आलेला नाही. आलं लक्षात. थँक्यू.